लड़खड़ा जाऊँ मैं तूफ़ा के डर से, इतना कमज़ोर मेरा कद नहीं है। मुश्किलों से डरती नहीं क्योंकि मेरे ज़िद की कोई हद नहीं है। सच में मेरी ज़िद की कोई हद नहीं है। हेलो वॉरियर्स, दिस इज सुप्रिया एंड यू आर वॉचिंग वॉरियर सुप्रिया यूट्यूब चॅनल वेअर फ्युचर वॉरियर्स विल बी मेड। सुरुवातीलाच सांगते, या व्हिडिओचा तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये काहीही फायदा होणार नाही आहे, पण हां, तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला याचा नक्कीच फायदा होऊ शकेल जर तुम्ही वॉरियर ऑफिसर हा चॅनल पाहत असाल, जर तुम्ही सुप्रिया मॅडमचे लेक्चर पाहत असाल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, कारण कदाचित तुमच्या काही प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमधून मिळतील। सगळ्यात पहिल्यांदा आय एम सो हॅपी, कारण वॉरियर ऑफिसरवरती 50,000 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत आणि हे सगळं शक्य झाले फक्त आणि फक्त तुमच्या सपोर्टमुळे, तुमच्या प्रेमामुळे, तुम्ही दाखवलेल्या विश्वासामुळे। त्यामुळे मनापासून धन्यवाद। थँक्यू 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 व्हेरी मच। फक्त तुम्हाला थँक्यू म्हणण्यासाठी हा व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, तुमच्यासाठी पण स्पेशल होणार आहे। आणि त्याचं कारण म्हणजे जो प्रश्न तुम्ही सातत्याने विचारत असतात की सुप्रिया मॅडम नक्की काय करतात, कुठल्या पोस्टवरती आहेत, या कधी पास तरी झाल्यात का एक्झाम, की उगीच लेक्चर देत असतात, तर याच्याबद्दल पण मी बोलणार आहे। पण हां, मी आत्ताच सांगते, मी माझी पोस्ट सांगणार नाही आहे, पण मी माझी पोस्ट का सांगत नाही किंवा खरंच एखादी पोस्ट माझ्याकडे आहे का नाही याच्याबद्दल तुम्हाला थोडीफार आयडिया नक्कीच येऊन जाईल। ठीक आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात करताना 0 ते 50,000 पर्यंतचा जो प्रवास आहे त्याच्याबद्दल मी नक्कीच बोलेन, अगदी थोडक्या शब्दात बोलेन, पण हा प्रवास मला नक्कीच तुमच्यासोबत शेअर करायचा आहे, कारण हा प्रवास मी तुमच्यासोबत केलेला आहे, तुमच्यासोबत जगलेले आहे आणि त्यामुळे हे तुमच्यासोबत शेअर करणं मला गरजेचं वाटतं। ज्यावेळेला यूट्यूब चॅनल सुरू केला त्यावेळेला यूट्यूब चालवायचं आहे किंवा यूट्यूबमध्ये करिअर होऊ शकतं किंवा यूट्यूब वगैरे असल्या कुठल्याही गोष्टीबद्दल मला थोडीशीही कल्पना नव्हती। अगदी 1.5 महिन्यापर्यंत मला काहीही माहीत नव्हतं यूट्यूबबद्दल किंवा यूट्यूब प्रोफेशन म्हणून, करिअर म्हणून सिलेक्ट करता येतं याच्याबद्दल मला काहीही कल्पना नव्हती। तुम्हाला मी बऱ्याच लेक्चर्समध्ये बोललेले आहे की ज्यावेळेला म्हणजे लॉकडाऊनच्या पूर्वी मी काही स्टुडंट्सना शिकवत होते, त्याच्यापैकी काहीच म्हणजे अगदी बोटांवर मोजणे इतके 4-5 लोक जे होते ते फीज देत होते आणि बाकीचे जे लोक होते त्यांना मी फ्रीमध्ये टीचिंग करत होते, त्यांना त्याचा फार जास्त फायदा होत होता। पण लॉकडाऊनमुळे परत सगळं काही बंद झालं आणि मग कुठेतरी विद्यार्थ्यांच्या अभ्यासामध्ये गॅप पडला आणि मग मी पण गावी गेले आणि मग त्यानंतर ते रिक्वेस्ट करायला लागले की प्लीज म्हणजे ॲटलिस्ट रेकॉर्ड करून तुमचे ऑडिओज वगैरे पाठवा, त्याचा आम्हाला फायदा होतो, काहीही करा पण कसेही लेक्चर्स आमच्यापर्यंत आले पाहिजेत। सो मी सोशल मीडियावरती जास्त नसते, म्हणजे आत्ता थोडीफार आहे पण आधी बिलकुल नव्हते। व्हॉट्सॲप वगैरे मला अजिबात आवडत नाही आणि मी ते वापरत नाही, त्यामुळे मग त्यांच्यापर्यंत व्हिडिओज पोहोचवायचे कसे आणि रेकॉर्डिंग वगैरे करायचं म्हटल्यानंतर मग थोडा विचार केला याच्यावरती आणि मग सडनली कुठेतरी एक विचार आला की हां, आपण यूट्यूबवरती व्हिडिओज पाहतो तर ते कसं बनवतात वगैरे, पाहूयात कसे अपलोड करतात वगैरे। आणि म्हणून मग जस्ट असंच टाईमपास म्हणून काहीतरी मी केलं आणि हे जे व्हिडिओज आहेत ते मी अपलोड करायला लागले। सुरुवातीला जेव्हा मी हे व्हिडिओज अपलोड करत होते त्यावेळेला माझ्याकडे म्हणजे मोबाईल वगैरे जास्त काही चांगला वगैरे नव्हता, अगदी साधा मोबाईल होता आणि त्याच्यावरती मग मी जस्ट फक्त एक आहे माझ्याकडे की मी फार जास्त धडपडी आहे, फार जास्त खटपट करत असते, शांत बिलकुल बसत नाही, काही ना काहीतरी मला शिकायचं असतं आणि हां, आय एम गुड लर्नर, कुठलीही गोष्ट मी पटकन शिकते। सो फाइंड आउट करत गेले, काही पाहिलं की कुठे काय ॲप वगैरे मिळते का ज्याच्यावरून आपण असं शिकवू शकतो, स्लाईड तयार करू शकतो वगैरे, आणि मी बनवलं आणि मग अपलोड केले लेक्चर्स आणि मग ते त्यांना पाहायला वगैरे सांगितले आणि त्याच्यावरती जे माझे स्टुडंट होते त्यांचा रिस्पॉन्स चांगला होता। पण एक 3-4 व्हिडिओज झाल्यानंतर मला अनोळखी लोकांकडून त्याच्याखाली कमेंट यायला लागल्या जे की MPSC स्टुडंट होते अँड आय वॉज शॉक्ड की हे कसं काय व्हायला लागलं, म्हणजे दुसरे लोक कसं काय माझे व्हिडिओ वगैरे पाहायला लागले। आणि मग वाटायला लागले की अरे हां, म्हणजे आपलं टीचिंग चांगलं आहे हे फक्त आपल्याला काही लोक सांगत होते, पण अनोळखी लोक जर सांगत आहेत तर अर्थात मग करायला काय हरकत आहे। म्हणून मी परत असेच काही व्हिडिओज जे आहेत ते अपलोड करत गेले आणि नंतर मग काही दिवसांनी मला समजलं, ज्यावेळेला मी व्हिडिओज अपलोड कसे करायचे किंवा इतर जी माहिती पाहत होते त्यावेळेला मला समजलं की हा पण एक इन्कमचा सोर्स असू शकतो आणि मी खूप जास्त वाईट दिवसांमधून जात होते, त्यामुळे मला इन्कम सोर्सची खरंच गरज होती। तुमच्यापैकी काही जण म्हणतात म्हणजे की पैसे कमवायचे धंदे वगैरे आहेत, पण हे एवढं सोपं नाही आहे। तुम्हाला एखादा जॉब करताना किंवा कुठला व्यवसाय करत असाल किंवा कुठूनही जर तुम्ही पैसे कमवत असाल तर तिथे जेवढं
जेवढं तुम्हाला कष्ट करावं लागतं तेवढंच कष्ट इथे करावं लागतं. तुम्हाला फक्त एक अर्ध्या तासाचा, 15 मिनिटांचा, 20 मिनिटांचा व्हिडिओ दिसत असतो, त्याच्यासाठी तासनतास मेहनत घ्यावी लागते पाठीमागे, हे तुम्हाला दिसत नसतं. ठीक आहे. तर हे थोडंसं डिफिकल्ट होतं माझ्यासाठी सगळ्या गोष्टी शिकणं, आणि कोणीही गाईड करणारं नव्हतं. महत्त्वाचं म्हणजे असं कोणी आजूबाजूला नव्हतं की ज्यांना मी याच्याबद्दल विचारेन आणि ते मला सांगतील. त्यामुळे याच्या बाबतीत मला कुणीच हेल्प नाही केली. आणि ज्यावेळेला थोडेफार लोक ओळखीचे झाले, बट दुनिया सेल्फिश असतात सगळे, कोणी काही सांगत नाही. जरी त्यांच्याशी आपली कॉम्पिटिशन नसली तरीसुद्धा ते लोक हेल्प करत नाहीत. तसंच सेम माझ्या बाबतीतही झालं. फक्त ते कामापुरता वापर करून घेतात आपला, त्यांचं काम झालं की चला बास झालं असं म्हणत असतात. ठीक आहे. पण ठीक आहे, आज त्यांच्याबद्दल बोलायचं नाही आहे, कारण आज फक्त चांगलं चांगलं बोलायचं आहे, तुम्हा सगळ्यांबद्दल बोलायचं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने सुरू केलं होतं. आणि मला स्वतःलाच नाही विश्वास बसत की अजून 1 वर्ष व्हायचं आहे कंप्लीट, आणि 1 वर्षाच्या आत 50,000 पर्यंत मी पोहोचले. एक दिवस असा असायचं की म्हणजे 1-1.5 महिन्यानंतर जेव्हा मला कळलं त्यावेळेला मी सबस्क्रायबरची वाट पाहत बसे. अरे आज 1 वाढला, आज 2 वाढले, 3 वाढले, आणि सडनली 50,000. म्हणजे ती स्क्रीन तुम्ही पाहिली असेल, मी तुम्हाला सांगू शकत नाही की तो आकडा पाहिल्यानंतर मी किती खुश झाले होते. ठीक आहे. सो हे सगळं फक्त तुमच्यामुळे शक्य झालं, कारण तुम्ही एक विश्वास दाखवलात माझ्यावरती म्हणून. आता येऊयात महत्त्वाचा मुद्दा, तो म्हणजे तुम्हाला काही कळतं का, तुमच्याकडे काही नॉलेज आहे का, तुम्ही काही कमवले का, आणि उगीचंच काय ज्ञान वाटत फिरत असता वगैरे, ह्या सगळ्या प्रश्नांकडे. तर माझं D.Ed झालं एवढं तर बाकी सगळ्या लोकांना, म्हणजे बऱ्याच जणांना माहिती आहे, कारण मी ते जनरली बोलत असते, माझ्या बोलण्यातून बऱ्याचदा जातं. मला इथे तुम्हाला एक मुद्दा सांगायचा आहे. एखादी व्यक्ती IAS झाली, IPS झाली, DYSP झाली, डेप्युटी कलेक्टर झाली, PSI झाली, STI झाली, ASO झाली, म्हणजे त्यांना टीचिंग येतं असं कुठेही नाही. असं लिहिलेलंही नाही आहे, असा लिखित अलिखित कुठलाच रूल नाही आहे. ठीक आहे. टीचिंग ही एक आर्ट आहे, टीचिंग हे एक स्किल आहे, आणि ते सगळ्यांकडेच असतं असं नाही. ठीक आहे. जरी समजा माझं फील्ड वेगळं असलं तरीसुद्धा मला टीचिंग जाम आवडतं. ज्याला आपण हाडामासाचं शिक्षक म्हणतो ना, काहीशी मी तशीच आहे. आणि हे इन्स्पिरेशन मला माझ्या बहिणीकडून मिळालेलं, कारण जेव्हा ती टीचिंग करायची किंवा ती जेव्हा शिकत होती तेव्हा तिला पाहिल्यानंतर मला असं वाटायचं की हे काहीतरी असं आहे ना, की म्हणजे या फील्डमध्ये की तुम्हाला सगळ्या गोष्टी जमल्या पाहिजेत, तुम्ही ऑलराऊंडर होता. आणि मला प्रत्येक गोष्ट करायला आवडते, आणि त्यामुळे मी या फील्डकडे आले होते खरं तर सुरुवातीला येताना. आणि परिस्थिती अशी होती की दुसरं काही करा. मी जनरली असंच असतं मुलींसाठी, काय करायचं, जर शिकवायचंच ठरलं तर मग 12वी नंतर D.Ed करा आणि मग एखादी नोकरी मिळून जाते, बस. याच्या व्यतिरिक्त इकडे येण्याचा दुसरा कुठला हेतू नसतो. पण मला पर्सनली म्हणजे फार जास्त आवड होती या फील्डची, म्हणून मी इकडे यायचं ठरवलं होतं. पण जे आपण शिकतो आणि ज्यावेळेला प्रॅक्टिकली ते इम्प्लिमेंट करण्याची वेळ येते, ती परिस्थिती कम्प्लिटली वेगळी असते. जे काही आपल्याला तिथे इम्प्लिमेंट करायचं असतं, ज्या काही इच्छा असतात आपल्या, किंवा जे काही आपले प्लॅन असतात, प्रोजेक्ट असतात, जे काही आपल्याला स्टुडंटसाठी करायचं असतं, ते करायला आपल्याला संधी मिळतेच असं नाही. तिथे तेवढा स्कोप नसतो, तेवढं स्वातंत्र्य नसतं. त्यामुळे मग परत थोडं म्हणजे मला हे आवडेनाचं झालं, कारण ज्या गोष्टी मला एक्झॅक्टली करायच्या होत्या त्या गोष्टी बाजूलाच राहिल्या, आणि मग बाकीचे रूल्स, प्लॅन्स नको त्या गोष्टीमध्ये गुंतून गेले. आणि त्याच्यामध्ये मग माझं सिलेक्शन पण झालेलं आहे. 3 वेळा माझं गव्हर्नमेंट जॉबसाठी सिलेक्शन झालेलं आहे, हे मी तुम्हाला सांगते. आणि त्याच्यामधला एका जॉबसाठी म्हणजे इंटरव्ह्यू थ्रू पण झालेला आहे, म्हणजे एक्झाम प्लस इंटरव्ह्यू वगैरे सगळं. ठीक आहे. आता कुठला गव्हर्नमेंट जॉब वगैरे ते मी सांगणार नाही, पण हा टीचिंग फील्डशी रिलेटेड पण आहे, आणि टीचिंग सोडून दुसऱ्या फील्डशी रिलेटेड पण आहे. त्यामुळे तुम्ही जर असं म्हणत असाल की हिला स्वतःला काही अक्कल नाही, हिने काय अचीव केलं नाही, आणि जर हिने केलं असतं तर ही इथे का असते, असं नाही आहे की एखाद्या व्यक्तीने अधिकारी व्हायचं ठरवलं किंवा तिने MPSC करायचं ठरवलं याचा अर्थ कुठेच असा होत नाही की त्या व्यक्तीला जी गोष्ट आवडते ती त्या व्यक्तीने करू नये. एखाद्या व्यक्तीला जर व्हायचे अधिकारी, तुम्हाला कुठली तरी तुम्ही ड्रीम पोस्ट मनामध्ये ठेवली, याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही तुमचे सगळे स्किल्स किंवा तुमच्या बाकी सगळ्या इच्छा ज्या आहेत त्या तुम्ही सोडून द्या, बिलकुल नाही. ज्यावेळेला मी हे सुरू केलं होतं सगळं यूट्यूब वगैरे, मी सुरुवातीला सांगितलं तुम्हाला की अनोळखी म्हणजे ज्यांना मी ओळखतही नाही, आणि अर्थातही आत्तासुद्धा जेवढे कोण सबस्क्रायबर आहेत तेवढ्या सगळ्यांना मी ओळखत नाही आहे. ते कुठून तरी माझा व्हिडिओ पाहूनच ते आलेले आहेत, त्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे, कारण त्यांना ते आवडलेलं आहे. महत्त्वाचा मुद्दा हा आहे की मी माझी पोस्ट सांगत नाही, किंवा मला MPSC फील्डमधला एक्सपिरियन्स आहे की नाही याच्याबद्दल मी कधी स्पष्टपणे बोलले नाही. हां, मी एवढं सांगते तुम्हाला, मला जिथंपर्यंतचा अनुभव आहे MPSC फील्डमधला, मी त्या प्रत्येक गोष्टीसाठी स्टुडंट्सना
गाईड करत असते, ठीक आहे. मला एक्सपिरियन्स आहे म्हणूनच मी गाईड करू शकते, अदरवाईज एवढं सोपं नाही आहे की कुणीही उठेल आणि याबाबत बोलेल. पण मी का सांगत नाही माझ्या पोस्टबद्दल किंवा मी कुठल्या कुठल्या एक्झाम क्लिअर केल्यात, त्याच्या पाठीमागे रिझन आहे. मी तुम्हाला प्रत्येक वेळेला सांगते की तुम्ही तुमच्या लाईफमध्ये काहीतरी टार्गेट्स ठेवा, राईट, आणि ते टार्गेट तुम्ही अचीव करा. तसं माझ्या लाईफमध्ये काही टार्गेट आहेत. इवन चॅनलवरती 30,000पेक्षा जास्त सबस्क्रायबर होईपर्यंत मी समोरसुद्धा आले नव्हते, म्हणजे माझा फक्त आवाज ऐकत होते लोक, कुणीही मला पाहिलेलं नव्हतं. सो ती पण काही टार्गेट्स असतात आपली की एवढ्या दिवसामध्ये हे करायचं आहे ते करायचं आहे. सो तसं माझं काही टार्गेट आहे की म्हणजे कधीपर्यंत मी तुम्हाला माझे इंट्रोडक्शन देणार नाही. आणि याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की फक्त मी एका ठराविक पोस्टवरती आहे किंवा ठराविक एक पोस्ट माझ्याकडे आहे म्हणून तुम्ही माझे जर लेक्चर पाहत असाल तर तुम्ही खूप जास्त मूर्ख आहात. आय एम सॉरी टू से, मी असं नाही म्हणायला पाहिजे तुम्हाला, पण फक्त एखाद्याची पोस्ट, एखाद्याकडे पोस्ट आहे म्हणजे त्याला सगळंच येतं आणि त्याला सगळं जमतं आणि ती व्यक्ती तुम्हाला परफेक्ट गाईड करू शकते असा कुठेही रूल नाही आहे, ठीक आहे. कारण खरंच टीचिंग ही गोष्ट कम्प्लिटली वेगळी आहे. हां, ती व्यक्ती तुम्हाला मार्गदर्शन करू शकते. मी असं अजिबात म्हणत नाही की ते जे सांगतात ते चुकीचं असतं. आय एम सॉरी, म्हणजे माझा बोलण्याचा अर्थ जर तुम्ही चुकीचा घेत असाल तर. पण फक्त ती पोस्ट आहे म्हणून त्या व्यक्तीला सगळं येतं असं नसतं, ठीक आहे. अगदी IAS पर्यंत तुम्ही कुठल्याही अधिकाऱ्याकडे गेलात तरीसुद्धा ते अधिकारीसुद्धा स्वतःहून प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतील की हां, स्ट्रॅटजी पाहिजे असेल तर स्ट्रॅटजी आम्ही सांगू शकतो. सब्जेक्ट सांगायचे असेल तर त्यांचे पण सगळे सब्जेक्ट परफेक्ट नसतात. कुठला ना कुठला सब्जेक्ट असा असतो की ज्याच्यामध्ये त्यांना पण प्रॉब्लेम येत असतात, त्यांचा स्कोर कमी येत असतो आणि खूप कमी अधिकारी असे असतात जे प्रामाणिकपणे हे सांगतात, ठीक आहे. त्यामुळे माझ्या पोस्टकडे बघून किंवा मी काय अचीव केलं हे पाहून तुम्ही माझं ऐकावं तर ते कम्प्लिटली चुकीचं होईल. जर तुम्हाला माझं टीचिंग स्किल जे मी शिकवते ते तुम्हाला समजत असेल तर तुम्ही इकडे येणं हे योग्य आहे. आणि अर्थात आम्ही शिकवतो म्हणजे काय शिकवतो, मी असेल किंवा कुठल्याही यूट्यूबवरती चॅनल असेल ते लोक तुम्हाला काय शिकवतात किंवा क्लासेसमधले लोक काय शिकवतात, इतिहास, भूगोल, राज्यघटना, जो कुठला सब्जेक्ट आहे ते सगळी पुस्तकं तुमच्याकडे असतात, तो सगळा कंटेंट तुमच्याकडे असतो. मग तरी पण आम्ही का शिकवतो किंवा तुम्ही मग का ते शिकता, कारण थोडं जो काही कंटेंट आहे तो थोडा इझी करून सांगण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो किंवा संकल्पना थोड्या तुमच्या क्लिअर व्हाव्यात हा एक हेतू असतो. त्यामुळे या गोष्टींना कंपेअर करणं हे तुम्ही बंद करा. आणि एक मुद्दा तो म्हणजे मी माझ्या पर्सनल लाईफबद्दल काहीच नाही बोलत, कारण मला असं वाटतं की ते जास्त इम्पॉर्टंट नाही आहे किंवा माझ्या पर्सनल लाईफबद्दल सगळ्याच गोष्टी तुम्हाला माहीत असाव्यात असं कुठेही लिहिलेलं नाही आहे. हां, ज्या दिवशी मला वाटेल त्या दिवशी मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन आणि अगदी म्हणजे सगळं काही मन भरून मी शेअर करेन. पण आत्ता ती योग्य वेळ नाही आहे असं मला पर्सनली वाटतं, म्हणून मी माझ्या पर्सनल लाईफबद्दल काही सांगत नाही. आणि तुम्हाला MPSCमध्ये माझ्या पर्सनल लाईफबद्दल कुठलाही प्रश्न विचारला जाणार नाही आहे, त्यामुळे ते जाणून घेण्यासाठी जास्त धडपड करू नका. लवकरच सांगेन, मी सगळंच सांगेन, म्हणजे कुठल्या पोस्टपर्यंत मी आत्तापर्यंत पोहोचले आहे, कुठल्या एक्झाम्स मी क्रॅक केलेल्या आहेत, कुठल्या गव्हर्नमेंट जॉबसाठी मी सिलेक्ट झाले होते, मी गव्हर्नमेंट जॉब स्किप का केले, म्हणजे हा तर शुद्ध मूर्खपणा होईल आत्ताच्या कालावधीमध्ये, पण त्याच्या पाठीमागे काही रिझन असतात, तर मी का स्किप केले वगैरे या सगळ्या गोष्टी मी तुमच्याशी बोलेन. पण त्या आत्ता नाही बोलणार, कारण माझे पण स्वतःचे काही टार्गेट्स आहेत आणि ते टार्गेट्स मला अचीव करायचे आहेत आणि ते अचीव केल्यानंतर मी नक्की बोलेन. कारण जर मी तुम्हाला एखादी गोष्ट फॉलो करायला सांगत असेल तर ती गोष्ट मी फॉलो करणं पण तितकंच गरजेचं आहे. जर ती गोष्ट मलाच फॉलो करता येत नसेल तर मग ते तुम्हाला सांगण्यात काहीच अर्थ नाही आहे, राईट. पण तरीसुद्धा म्हणजे काही लोकांनी मला एवढा छान सपोर्ट केला आहे की त्यांना माहीत नसताना किंवा जर कोणी मला विचारलंच, कोणी जास्त प्रयत्न केला मला त्रास द्यायचा, तर ते लगेच उत्तर देतात, तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला ऐकू वाटलं तर ऐका वगैरे. ज्या लोकांनी आत्तापर्यंत मला सपोर्ट केलं, माझ्यावरती विश्वास दाखवला आणि इथंपर्यंत येण्यासाठी मदत केली, त्यांना मनापासून धन्यवाद. आणि त्याचबरोबर ज्या लोकांनी मला सपोर्ट नाही केला, थोडाफार त्रास देण्याचा प्रयत्न केला, त्यांनासुद्धा धन्यवाद, कारण तेच लोक मला मोटिवेट करत होते इथंपर्यंत येण्यासाठी. पण ते लोक फक्त मोटिवेट करत होते. इथंपर्यंत येण्यासाठी जी खरी मदत केलेली आहे ती तुम्ही लोकांनी केलेली आहे. तुमच्या सपोर्टशिवाय, तुमच्या प्रेमाशिवाय, तुमच्या विश्वासाशिवाय आणि तुमच्या सहकार्याशिवाय इथंपर्यंत येणं हे शक्य झालं नसतं. त्यामुळे मनापासून धन्यवाद आणि असंच कायम वॉरियर ऑफिसरवरती आणि वॉरियर सुप्रियावरती प्रेम करत राहा, असाच तुमचा विश्वास कायम राहू द्यात. आणि नक्कीच मी सुद्धा माझ्या बाजूने 100% प्रयत्न करेन चांगल्या चांगल्या गोष्टी तुमच्यापर्यंत घेऊन येण्यासाठी. कुठेही कधीही चुकून माझ्याकडून एखादा अपशब्द गेला असेल तर त्याच्याबद्दल मनापासून सॉरी, माफ करा, कारण कधी कधी होऊन जातं बोलण्याच्या ओघामध्ये. पण कोणाच्या भावना दुखावण्याचा हा हेतू यापूर्वीही नव्हता, आत्ताही नाही आहे आणि कधीही असणार नाही आहे. पण आत्तापर्यंत जो काही सपोर्ट केला त्याच्यासाठी परत एकदा थँक्यू. आणि सेलिब्रेशन तो बनता आहे, खास काही सेलिब्रेट करणार नाही आहे,
पण हा नक्कीच इथंपर्यंत आलेलो आहोत तर इथून पुढचे गोल्स जे आहेत किंवा इथून पुढचे टार्गेट्स जे आहेत ते मात्र नक्की सेट करेन. आणि आणखी एक गोष्ट मी सांगते, यूट्यूब हे माझं फुल टाईम करिअर नाही, त्यामुळे प्लीज ब्लेम करण्यापूर्वी एकदा विचार करा की म्हणजे जे काही बोलत असाल तुम्ही ते, कारण त्यांच्याबद्दल नाही बोलायचं, खरं मी ठरवलं आज निगेटिव्ह असं काही बोलायचं नाही आहे. पण तरीसुद्धा ठीक आहे, म्हणजे सांगून ठेवते तुम्हाला की असं काही नाही आहे की फक्त पैसे कमवण्यासाठी वगैरे असं येतात कधी कधी काही शब्द, पण त्याच्यासाठी मेहनत पण तेवढीच घ्यावी लागते आणि एवढी मेहनत घेतल्यानंतरच एखादी व्यक्ती इथपर्यंत येऊ शकते. बिना मेहनतीचं काहीच नाही मिळत, त्यामुळे मेहनत तर करावीच लागेल, जी मी करत आलेली आहे, इथून पुढेही करत राहीन. आणि वॉरियर ऑफिसर आणि वॉरियर सुप्रिया दोन्हीकडून तुम्हाला मनापासून शुभेच्छा आहेत. जी काही तुमची ड्रीम पोस्ट आहे किंवा जे काही तुमच्या लाईफमध्ये ध्येय आहेत ते तुम्ही लवकर मिळवावेत, तुम्ही त्या पोस्टपर्यंत लवकर पोहोचावेत आणि लवकर तुमच्या हातचे पेढे आम्हाला खायला मिळावेत, हीच एक सदिच्छा. स्वतःची काळजी घ्या, सुरक्षित राहा, कारण वातावरण बाहेरचं जे आहे ते फार खराब आहे आणि याच्यामध्ये आपण स्वतःची काळजी घेणं हे जास्त गरजेचं आहे. त्यामुळे स्वतःची काळजी घ्या, तुमच्या कुटुंबाचीही काळजी घ्या आणि त्याचबरोबर आत्तापर्यंत जसे प्रेम करत राहिला आहात तसंच प्रेम करत राहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि अजून वॉरियर सुप्रियाला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. थँक्यू.